आज आहे रविवार. आजची सुरुवात झालेली आहे बाणेर आपलं कोथरूडनी झाली. बाणेर आता सवय लागलेली आहे, पण आजची रविवारची सुरुवात झाली आहे कोथरूडनी. आता बघू कोथरूडला मीटरनी येतात का नाही, कस्टमर चेक करू आणि कोथरूडचं बिल किती होतं आपण हे बी बघू. आता आपण आलो आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. कस्टमर येतोय आणि बघू आता मीटरनी येतात का नाही आपण चेक करू. किती मीटर जे असेल ते आपण परत इकडे सोडा त्यांना. सर. हां ते 5-10 मीटर लेके आएंगे. ओ टी पी काय? हां ओ टी पी 4 काय म्हणले? 4992 4993 तुम्ही पकडा जे 499. तर केकचं भाडं, केक घेऊन आलो होतो इथं कार्यक्रम वाटतं, कार्यक्रमासाठी केक घेऊन आलो होतो. त्याचं मीटरने म्हणलं मीटरने चालतं म्हणला. मीटरचं राहिलं 120 रुपये. जायचे त्यांना रिटर्न बी जायचे लगेच आम्हाला. 120 रुपये देतो, 240 रुपये बिल झालं. आता बघू ओलाला किती दाखवले तुम्ही बघा फक्त. ओलाला दाखवले फक्त 111 रुपये, म्हणजे 9 रुपये जास्त बिल झाले. त्याच्यामुळे एवढं काही जास्त वाढलं नाही. 9 रुपये वाढलं, 9-18 रुपये, म्हणजे 20 रुपये वाढले. तरी 20 रुपयामध्ये काय काय येतं विचार करा. रिक्षावाला 10 वाले 2 कॅडबऱ्या घेऊन घरी जाऊ शकतो. बघा आता मीटरने मारण्याचा एवढा फायदा आहे. आता आपण त्यांनाच घेऊन रिटर्न आलो होतो. त्यांचे झाले 220 रुपये झाले जाऊन येऊन. आणि आता बघू पुढची राईड कुठली पडते. 2 पोरं होते, पोरं बी चांगली होती बोलायला. बोलत बोलत आलो आम्ही सगळे. पोरांचा स्वभाव चांगला वाटला. आता बघू पुढची बुकिंग आपल्याला कुठली भेटते. पहिलं कस्टमर चांगलं भेटलेलं आहे आपल्याला. आता सेकंड कस्टमर कुठला भेटते आणि कितीचा आकडा मिळतोय बघू. आपण परत आलो आहे, येरून फिरून आलो आहे परत सनसेटमध्ये. आणि आपल्याला ह्या सनसेटनं परत बाहेर पडायचं पटकन येईल. बघू आता किती वेळ लागतो इथं. पहिले 1.5 तास गेला होता, रेट बाहेर गेलो होतो. आता परत किती वेळ जातो आहे बाहेर जाण्यासाठी चेक करू. आणि आजचा धंदा रविवार आहे, किती होईल त्याची अजून बी गिनती नाही आहे, पण चेक करू. होईल तेवढा आपण स्ट्रॉंगली करू. दादा मीटरने यायचे का ओलांडून यायचे? नाही राहून द्या. धन्यवाद सर. वेलकम सर. आपण सनसेट इथनं आनंदनगरच्या इथनं आलो होतो नांदेड सिटीचं बिल झालेलं 117. मीटरने झाले आणि ओलाने झाले. आणि कस्टमर चांगले होते. कस्टमरने डायरेक्टली 150 रुपये पे केलेले. बघू पुढची बुकिंग कुठली पडते आणि किती वेळ लागतोय अजून. रविवारी म्हणून थोडंसं सायलेंटली वाजायला लागले, तरी ट्राय करू धंदा चांगला करायचा आपला. 9608. मीटरने जायला लागतं माहिती ना. हां ठीक आहे. 5304. तीन महिला होत्या, बुजुर्ग होत्या. त्यांना घेऊन आलो होतो, त्या सीटवर बसल्या होत्या. त्यांना घेऊन आलो होतो मीटरने झाले 109 रुपये आणि ऑनलाईन झाले आता 104 रुपये. कस्टमरने दिले मला व्यवस्थित पैसे, पण कस्टमरचं एकच मला पटत नव्हतं. इकडनं घ्या, तिकडनं घ्या, इकडनं घ्या. कस्टमर नुसतं म्हणतोय की रोड तोच सांगतोय. आता गुगल मॅप लागलेला आहे, तरी कस्टमरच रोड सांगत होता. चला झाला आपला हा पण ड्रॉप. आता ओलाची नेक्स्ट राईड कुठली पडते, नेक्स्ट कस्टमर कसा भेटतो आपण चेक करू. बसलेली आहे उबेरला. उबेरची बुकिंग बसलेली आहे दत्तवाडी. बघू आता पिकअपला चालू आहे. पिकअप किती किलोमीटर आहे हे बघा. पिकअप फक्त दाखवलं आहे 1800 मीटर, म्हणजे 800 मीटर दाखवलेलं आहे. 800 मीटर जाऊन पिकअप करू. कस्टमरला विचारू मीटरने येऊ शकता का नाही हे बी बघू. आणि बघू आता कस्टमर काय म्हणतोय काय नाही, कस्टमरचं काय म्हणणं आहे. कारण की ओला उबरचे रेट कमी असल्यामुळं आम्हाला कंपल्सरी मीटरवर घेऊन जाणं भाग आहे आमचा. आमच्या हक्काचे जे पैसे आहेत ते आम्हाला मिळत नाही आहेत, म्हणून आम्हाला मीटरने घेऊन जाणं आहे. कस्टमरचं काय म्हणणं आहे हे चेक करू. आताचे कस्टमर बरेपैकी होते, कस्टमरने मीटरने दिले. आता दत्तवाडी आहे, दत्तवाडीचे कस्टमर काय म्हणतात आपण चेक. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. हां मॅम कंपल्सरी मीटरच आहे. OTP द्या.
आता आपण एक दत्तावडी उचलली होती, मॅडमला पिकअपला गेलो होतो. मॅडमला म्हणलं मॅम म्हणलं मीटर नाही आहे. मॅडमचं रिॲक्शन बघायला पाहिजे होतं तुम्ही. रिॲक्शन म्हणलं हां मीटर नाही म्हणलं हां मॅम म्हणलं मीटर नाही कंपल्सरी ऑनलाईनला. आता हार भाडा ऑनलाईनचं मीटरनेच घेऊन जातात सगळे रिक्षावाले. आणि मीटरने घेऊन आलो. मीटरला फरक किती पडला त्यांना, 108 रुपये उबरला दाखवले होते आणि मीटरने दाखवले 124 रुपये. आणि एक मध्ये एक पिकअप होतं, त्याच्यावर आम्ही एक 2 ते 3 मिनटं थांबलो होतो, 3-4 मिनटं थांबलो होतो. त्याचे एक 5-6 रुपये त्याचे वाढले असतील. आणि मीटरने 124 झाले आणि उबेरने 108 रुपये झाले. एवढा फरक पडला मीटरवाला. आता पुढची राईड किती रुपयाची पडते आपण हे बघू. आणि अजून कुठला अँटिक पीस कस्टमर मिळतोय का आपल्याला हे पण बघू आपण. आपण ज्या पॉईंटला थांबलो होतो कस्टमरला सोडल्याच्या नंतर, तिथनंच आपल्याला लगेच एक कस्टमर आले. धायरी म्हणलं मीटरने घेऊन आलो धायरी. मीटरने झाले त्यांचे 107 रुपये. त्यांच्या मुलीची मला फक्त एक गोष्ट पटली. त्यांची चर्चा चालू होती काहीतरी ॲडमिशनची. ती म्हणली जर हे असेल डोनेशन देऊन नाही घ्यायचे ॲडमिशन, जर आपल्या हिमतीवर जर लागलं तरच फायदा. हे कुणाकुणाला योग्य वाटतंय. हिमतीवरच जॉब आणि हिमतीवरच कॉलेजला ॲडमिशन, कुठल्याही साईडला हिमतीवरच काम व्हायला पाहिजे. आणि हे डोनेशन सगळं सहजासहज बंद व्हायला पाहिजे असं कुणाकुणाला वाटतं. आणि कमेंट्स करून सांगा फक्त. त्या मुलीची किती त्या मुलीच्या शब्दावर किती जणांना प्राऊड वाटतंय त्यांनी ते सांगा मला फक्त कमेंट्स करून. 611 आता आपण धायरी गावातनं मीटरने आलो होतो. धायरी गावातनं लगेच भेटली आपल्याला क्रिकेटवाडी दाखवली होती. मीटरने आलो. मीटरने झाले 98 रुपये आणि ऑनलाईन दाखवले फक्त 88 रुपये. 10 रुपये एक्स्ट्रा भेटले. त्या बघू पुढची क्रिकेटवाडीतनं कुठली राईड पडते आणि कुठं फिरतोय आपण अजून बघू. अजून दिवस नाही संपला, सायंकाळ झाली. अजून ह्याच्या पुढे आपल्याला 500 ते 700 रुपये करायच्यात. होतील का नाही हे पण बघू आपण. आता आपण आलो आहे मधल्या साईडला पिकअपला आलो आहे कस्टमरचा. आपल्याला बसली हॉटेल विश्वास म्हणून कुठला तरी नवलेबीच्या इकडं हॉटेल आहे. हॉटेल आशीर्वाद काय तर आलेलं. तर बघू कस्टमर काय म्हणतोय काय नाही, मीटरने हा म्हणतोय का नाही हे पण चेक करू. आता जस्ट आपण नवले ब्रिजचा ड्रॉप केला. नवले ब्रिजला 1 किलोमीटर अलीकडे कस्टमर उतरलेलं, तरी त्याचं बिल किती झालं 122 रुपये. उबेरने आपण 1 किलोमीटर कमी असताना 122 होतं. तर विचार करा. आता आपल्याला ॲडव्हान्समध्ये बसलेली हिंजवडी फेज 3 आणताच तरी बघू आता कस्टमर काय म्हणतोय काय नाही मीटरने. सनसेट ना मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. हाँ OTP क्या 21 एक सेकंड दरवाजा लागला. सेंगर रोडवरनं डायरेक्ट भेटली आपल्याला हिंजवडी फेज 3. सकाळपासून बुकिंग काय पडल्या नव्हत्या, त्याच्यावर आपल्याला पहिली पडली हिंजवडी फेज 3. बुकिंगची प्राईस दाखवली होती कस्टमरला काय नाही म्हटलं तरी 441 रुपये फक्त दाखवलेले. किती 29 किलोमीटरला. तर 29 किलोमीटरला 441 होत नाहीत. मग मीटरनेच आणलं होतं ना कस्टमरला. त्याच्यावर कस्टमर म्हणून इथं आल्यावर म्हणले की दादा मला 441 रुपये दाखवलेले आणि इथं 528 दाखवते. म्हटलं काही तर कमी जास्त होईल का म्हटलं चालतंय म्हटलं साधा काही विषय नाही म्हटलं 500 रुपयेच करा म्हटलं, वरचे 28 रुपये नका करू म्हटलं. फेअरमध्ये एवढा फरक पडतो आहे उबेरचा. 29 किलोमीटरला एवढा फरक पडू शकतो. तर विचार करा मीटरने केलं तर किती फरक पडेल धंद्यामध्ये तुमचा आणि धंदा किती होईल. तर पण थोडंसं लक्ष देऊन करा. सगळ्यांनी मीटरने करा एवढंच माझं म्हणणं आहे. परत भेटली ना परत 29 किलोमीटरला 500 रुपये.
काय नाही अजून तरी, एवढंच बास झालं. पुन्हा अयो नवेगाव गेली.